विशाळगडावर आणि त्याच्या पायथ्याशी असलेली सर्व अतिक्रमणं तात्काळ काढून टाका असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिला। विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदुत्व आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली। यावेळी अतिक्रमण हटवण्याबाबत निवेदन दिलं। यावर बावनकुळे यांनी हे आदेश दिले। विशाळगडाच्या पायथ्याशी आणि गडावर 157 अतिक्रमण आहेत। त्यातील जिल्हा प्रशासनानं 90 अतिक्रमणं काढलीत। यावेळी काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यावेळी न्यायालयानं पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणं काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी असा निकाल दिला होता। मात्र हिवाळा संपत आला तरी सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं होतं। याबाबत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मंत्रालयात माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली। यावेळी मंत्री बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विशाळगडाची अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करावी असे निर्देश दिले। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 1 महिन्याच्या आत विशाळगडावरील सर्व अतिक्रमण प्रशासन हटवणार असल्याचं त्यांनी सांगितलं।